हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. महत्त्वाचे पुरस्कार आपण बघत आहोत. लास्टचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या सिम्प्लिफाईड इयरबुक 2025 या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. तर आज पार्ट 2 महत्त्वाचे पुरस्कार राहिलेले आज कंप्लीट करूया. तर एक सांगायचं आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला वाटत असेल काही भाग स्किप केलेला आहे. काहींच्या कमेंट होत्या की कृषी आणि पर्यावरणामधील काही पेजेस कमी झालेले आहे, म्हणजे स्किप केलेले आहे. तर स्किप करायचे नाही मित्रांनो. त्या जे महत्त्वाच्या नाही बाबी ते आपण लास्टला एक कंपाईल करून आपली व्हिडिओ तयार करणार आहे. ते तुम्हाला वाटेल तर तुम्ही ते बघू शकता. तर जे महत्त्वाचं आहे आपण ते पहिल्यांदा कव्हर करू, त्यानंतर ते बाबी नंतर कव्हर करू. तर काहीच राहणार नाही. आणि जेवढं काही तुम्ही या सिरीजला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी आभारी आहे. आणि लेखक बालाजी सुरणे सर आणि मार्गदर्शक हरबोले सर यांचं पण मी आभार व्यक्त करते. तर आणि जीवनामध्ये थोडंसं ॲडजस्ट करायला शिका की आपण हे करू शकत नाही, सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही, काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. तर बघा, आता पहिला पुरस्कार आहे दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार. तर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि फेवरेट हिरो आहेत आपले. तर 2022साठी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर 2022साठीचा आहे ते. कोणाला? दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना. मिथुन चक्रवर्ती जर बघितलं तर 16 जून 1950 रोजी त्यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव गौरांग चक्रवर्ती. तर पुण्याचे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी विद्यार्थी. त्यानंतर 1976मध्ये मृणाल सेन यांच्या मृगया या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलेले आहे चित्रपटसृष्टीत. आणि त्यासोबतच त्यांना पहिल्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला होता. त्यानंतर तहादर कथा, त्यासोबत स्वामी विवेकानंद हे सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर 1982मध्ये डिस्को डान्सर हे चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैली लोकप्रिय झाली त्यांची. तर राज्यसभेचे माजी सदस्य पण होते ते. त्यानंतर जर बघितलं तर 2024मध्ये पद्मभूषण पण त्यांना मिळालेला आहे पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार जर बघितला यांच्याबद्दल चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. तर सुरुवात 1969मध्ये जन्मशताब्दी वर्ष दादासाहेब फाळके यांचे आणि 15 लाख रुपये दिले जाते. स्वरूप लक्षात ठेवा, एक सुवर्णकमळ आणि शाल. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार दिला जातो. तर पहिले विजेते जर बघितलं देविका राणी, 1970मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. अलीकडे काही विजेते 2018मध्ये अमिताभ बच्चन यांना, 2019मध्ये रजनीकांत यांना, 2020 आशा परेख, 2021 वहिदा रहमान आणि 2022चा आता आपले मिथुन चक्रवर्ती ॲक्शन हिरो डिस्को डान्सर. युवा पुरस्कार व बाल साहित्य पुरस्कार. पुढील पुरस्कार आहे युवा साहित्य व बाल साहित्य पुरस्कार. तर युवा पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार विजेत्यांची घोषणा जर बघितली तर 24 विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे. बाल साहित्य पुरस्कार मग काय कोणाला मिळालेला आहे 2024चा? तर मराठी विजेते भारत सासणे यांना मिळालेला आहे. साहित्यकृती काय त्यांची तर समशेर आणि भूतबंगला ही कादंबरी आहे. तर निवड समिती नो नीड टू रीड. सर उदगीर 2022मध्ये पार पडलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भारत सासणे यांनी भूषविले. तर बाल साहित्य पुरस्कार म्हणजे जे बाल साहित्यावर लेखन करतात, लहान बाल त्यांना मिळत नाही, तर बाल साहित्यावर लेखन करणारे त्यांना मिळतात. तर 2022मध्ये 95 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भारत सासणे यांनी भूषवले. इंग्रजी जर बघितलं तर नंदिनी सेनगुप्ता यांना मिळालेलं आहे. तर त्यांचे द ब्ल्यू हॉर्स अँड द अदर अमेझिंग ॲनिमल फ्रॉम इंडियन हिस्ट्री. हिंदीसाठी देवेंद्र कुमार 51 बाल कहानिया यासाठी देवेंद्र कुमार यांना मिळालेला आहे हिंदीसाठी. कोकणीसाठी हर्ष सद्गुरू शेट्टे एक अश्शिलेम बायूल यासाठी त्यांना मिळालेला आहे. थोडक्यात पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर 24 प्रमुख भाषांमध्ये हा दिला जातो. स्थापना 2010 पासून झालेली आहे. ताम्रपट आणि 50,000 रुपये रोख रक्कम. विजेत्यांची निवड 3 सदस्यीय ज्युरीद्वारे होते. मागील 5 वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट जे काही बाल साहित्य आहे त्यासाठी दिले जाते. 5 वर्षामधील जे काही सर्वोत्कृष्ट असेल बाल साहित्य त्यासाठी 5 वर्षाचं. तर अलीकडे काही विजेते जर बघितलं मराठी विजेते 20मध्ये आबाची गोष्ट, 2020मध्ये आबा महाजन. त्यानंतर 2021 जोकर बनला किंगमेकर संजय वाघ यांचं. आणि 2022 पीयूची वही डॉक्टर संगीता बर्वे. आणि 2023 छई देई आनंद एकनाथ अवॉर्ड. आता तुम्हाला 2022चा पण विचारू शकते, 2023चा पण विचारू शकते. याबद्दल प्रश्न विचारला नाही मागील, तर यावेळेस विचारू शकते.
युवा पुरस्कार 2024चा मराठी विजेते मग युवा पुरस्काराचे तर बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. मराठी विजेते युवा पुरस्काराचे देविदास सौदागर आणि बाल साहित्याचे भारत सासने. तर साहित्य कृती जर बघितली आपण युवा पुरस्कारामध्ये देविदास सौदागर यांची उसवन कादंबरी आहे. तर त्यानंतर सौदागर ही उसवन कादंबरी 2022 मध्ये. तर हे देविदास सौदागर हे ते 18 वर्षापासून शिवणकाम करतात. उसवन ही त्यांची पहिली कादंबरी आहे. इंग्रजीमध्ये जर बघितलं कोणाला मिळालेला आहे मग युवा पुरस्कार तर इंग्रजीमध्ये के वैशाली यांना होमलेससाठी. हिंदीमध्ये गौरव पांडे यांना स्मृतियों के बीच घिरी है पृथ्वी. तर कोकणीसाठी अद्वैत साळगावकर. तर पेडण्याचा समारंभ यासाठी. पुरस्काराबद्दल जर बघितलं तर 24 प्रमुख भाषांमध्ये दिला जातो. स्थापना 2011 मध्ये. स्वरूप ताम्रपट व 50,000 रुपये रोख रक्कम. तर 35 वर्षाखालील लेखकांची पुरस्कारासाठी निवड होते. किती? 35 वर्षाखालील जे की लेखक आहेत त्यांची. 35 वर्षावरील जमणार नाही. तर काही मराठी विजेते जर बघितलं तर 2020 मध्ये देव भाबडी, प्राजक्ता देशमुख. 2021 मध्ये काळे करडे, स्ट्रोक्स, प्रणव सकदेव. तर 2022 मध्ये मी संदर्भ पोखरतोय, पवन नालट. आणि 2023 मध्ये स्वतःविरुद्ध उभं करताना हे विशाखा विश्वनाथ यांचं आहे. तर ही युवा साहित्य पुरस्कार आहेत. तर साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2023चा कधी? 2023चा. आता 2024 मध्ये देण्यात आला. कधीचा आहे, कधी देण्यात आला यावर लक्ष द्यायचं थोडं. अनुवादक लेखक अभय सदावर्ते. 2023चा उत्कृष्ट अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला यांना 2024 रोजी देण्यात आला. कशासाठी? ब्राह्मोस एक अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा हे पुस्तक आहे. त्यांना यासाठी पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार अनुवाद पुरस्कार. सक्सेस मंत्र ऑफ ब्राह्मोस. तर या शिवतनू पिल्लई यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या अनुवादासाठी सदावर्ते यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 2021 मध्ये राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर 22 अनुसूचित भाषा व इंग्रजी व राजस्थानीसाठी दिला जातो. इंग्रजी प्लस राजस्थानीसाठी पण दिला जातो आणि 22 अनुसूचित जे काही भाषा आहेत. तर स्थापना 1989 मध्ये 50,000 रुपये. त्यासोबत पहिले मराठी विजेते जर म्हटलं तर उमा कुलकर्णी 1989 वंश वृक्षसाठी. तर मागील विजेते जर म्हटलं तर प्रमोद मजुमदार 2022 सलोख्याचे प्रदेश यासाठी त्यांना साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळालेला आहे. तर पहिले विजेते पुरस्काराचे स्वरूप, त्यानंतर जर बघितलं त्याची स्थापना, एवढंच महत्वाचं आहे. आणि मागील विजेते. आता बघा हे महत्वाचं आहे. साहित्य अकादमी फेलोशिप. प्रख्यात इंग्रजी लेखक रस्किन बॉन्ड यांना 2024 प्रतिष्ठित साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आलेली आहे. तर 2021 मध्ये त्यांच्यासह 8 जणांना हा सन्मान घोषित करण्यात आला आहे. एवढं लक्षात ठेवा. साहित्य अकादमी फेलोशिप कोणाला मिळाली? इंग्रजी लेखक आहेत रस्किन बॉन्ड यांना. 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार 2023 केरळचे प्रसिद्ध साहित्यिक प्रभा वर्मा यांना रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी सरस्वती सन्मान 2023 जाहीर झालेला आहे. मल्याळी भाषेतील रौद्र सात्विकम साहित्यकृती 2022 मध्ये प्रकाशित झाली आहे. मल्याळी भाषेतील साहित्यिकाला 4थ्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे. हे महत्वाची बाब आहे. कितव्यांदा? मल्याळी भाषेमध्ये 33वा सरस्वती सन्मान पुरस्कार आहे 2023चा. पण मल्याळम भाषेतील साहित्यिकाला किती? 4थ्यांदा पुरस्कार मिळालेला आहे. आता बाकी सध्या केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे माध्यम सचिव आहेत. एवढं काही महत्वाचं नाही. पुढे बघू पुरस्काराबद्दल. आता पुरस्काराबद्दल 1991 मध्ये या पुरस्काराची स्थापना संस्था कोणती आहे? के बिर्ला फाउंडेशन ही संस्था देते सरस्वती सन्मान पुरस्कार आणि स्वरूप 15 लाख रुपये. पहिले विजेते हरिवंशराय बच्चन सरस्वती सन्मानाचे. तर मराठी विजेते कोण आहेत मग? विजय तेंडुलकर 1993 मध्ये. महेश एलकुंचवार 2002 मध्ये. त्यासोबत शरणकुमार लिंबाळे मग 2020 मध्ये. हे मराठी विजेते लक्षात ठेवा. पहिले विजेते विजय तेंडुलकर आहे. तर संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील कोणत्याही भाषेत भारतीय नागरिकांनी गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेले उत्कृष्ट साहित्य दरवर्षी दिला जातो हा पुरस्कार. पण संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील जेवढी काही भाषा आहेत ते भारतीय नागरिकांना हा दिला जातो 10 वर्षात प्रकाशित केलेले उत्कृष्ट साहित्यासाठी. आता मागील काही विजेते महत्वपूर्ण आहे. 2022 मध्ये कोणाला मिळाला? शिवशंकरी. साहित्य आहे सूर्यवंशम, तमिळमधील भाषा आहे. त्यानंतर 2021 मध्ये जर बघितलं आपण राम दास मिश्रा
मैं तो यहाँ हूँ हिंदीसाठी मिळालेला आहे, एवढं लक्षात ठेवा. लिंबाळे यांना सनातन मराठीसाठी मिळालेला आहे 2020 मध्ये. थोडक्यात बघू. 33वा व्यास सन्मान पुरस्कार के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो. प्रसिद्ध हिंदी लेखिका पुष्पा भारती यांच्या यादे और यादे या पुस्तकाला 2023चा व्यास सन्मान जाहीर झालेला आहे. 1991 मध्ये व्यास सन्मान पुरस्काराची स्थापना झालेली आहे. तर 4 लाख रुपये दिले जाते, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह. पुढे बघूया आपण. पुढे बघा, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराच्या पहिल्या आवृत्तीत जर बघितलं तर 4 श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला जातो. 4 श्रेणी कोणत्या आहेत मग ते बघू आपण. विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान संघ. तुम्हाला विचारू शकते की राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार किती श्रेणीमध्ये दिला जातो? 4. तर त्या कोणत्या आहेत? विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान संघ. तर 33 शास्त्रज्ञांना हा दिला गेला आहे. तर पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कुणाला मिळाला मग? तर जीवरसायनशास्त्र आणि बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी संचालक गोविंदराज पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि चंद्रयान 3 मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ अभियंत्यांच्या गटाला विज्ञान संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. विज्ञान रत्न आणि विज्ञान संघ लक्षात ठेवा चंद्रयान 3 मोहिमेला. पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर स्थापना 2023 मध्येच आहे आणि रिसेंटली करंटचा हा पुरस्कार आहे 2023 मध्ये स्थापन झालेला, म्हणून महत्त्वपूर्ण आहे. 4 श्रेणी लक्षात ठेवा. विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा, शांती स्वरूप आणि भटनागर आणि विज्ञान संघ. एकूण 13 क्षेत्रामध्ये दिला जातो, लक्षात ठेवा. वयोमर्यादा जर बघितलं तर विज्ञान युवा पुरस्कारासाठी 45 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे. इतर पुरस्कारांसाठी मर्यादा नाही आहे, पण विज्ञान युवासाठी महत्त्वपूर्ण आहे 45 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी. तर घोषणा जर म्हटलं तर 11 मेला केली जाते राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आणि वितरण 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्त. तर स्वच्छ वायू संरक्षण पुरस्कार 2024 निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस, स्वच्छ वायू दिवस साजरा करण्यात आलेला आहे 7 सप्टेंबर 2024 रोजी. कुठे? जयपूर येथे. तर यावेळी NCAP म्हणजे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत स्वच्छ वायू संरक्षण पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. राजस्थान राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ या वर्षीच्या उत्सवाचे यजमान होते. राजस्थानचे जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे तर ते एक प्रकारचे यजमान होते यावेळेसचे. आणि स्वच्छ हवेत गुंतवणूक करा या दिनाची काय थीम होती. मग स्वच्छ वायू दिवस लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. पुरस्कार विजेते जर बघितलं तर श्रेणी 1 मध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले राज्य जर बघितले तर त्यामध्ये गुजरात हे तेथील सुरत, जबलपूर मध्य प्रदेश आणि आग्रा उत्तर प्रदेश. आणि श्रेणी 2 मध्ये 3 ते 10 लाख या दरम्यान लोकसंख्या फिरोजाबाद उत्तर प्रदेश आणि अमरावती महाराष्ट्र आणि झाशी उत्तर प्रदेशमधील. पुढे जर बघितलं श्रेणी 3 मध्ये 3 लाखापेक्षा कमी असलेले रायबरेली उत्तर प्रदेश, नलगोंडा तेलंगणामधील आणि नालागड हिमाचल प्रदेशमधील. स्वच्छ हवा कार्यक्रम जर बघितला तर शहर, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम सुरू केलेला आहे. कधी केलेला आहे? 2019 मध्ये. 133 शहरांची हवेची गुणवत्ता यादी सुधारणे हे याचे उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. तर बाकी टक्केवारी तुम्ही लक्षात ठेवली ते चालते. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2024चा. तर विजेते आहे 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश हे विजेता आहे. स्थापना 2019 मध्ये स्थापना करण्यात आली याची. आणि संस्था जर बघितलं तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA आणि संबंधित मंत्रालय जर म्हटलं तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आणि घोषणा जर बघितलं 23 जानेवारी सुभाषचंद्र बोस जयंती 51 लाख रुपये हे दिले जाते. त्यासोबत जर बघितलं संस्थेसाठी आणि 5 लाख रुपये प्रमाणपत्र हे व्यक्तीसाठी दिले जाते. पात्रता जर बघितलं मग सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हे संस्थेला पण आणि व्यक्तीला पण दिले जाते. पात्रता केवळ भारतीय नागरिक आणि भारतीय संस्था. तर आपत्ती व्यवस्थापनाबद्दल जे काही अमूल्य योगदान दिले याबद्दल. तर 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल 1942 मध्ये स्थापन करण्यात आली होती, महत्त्वपूर्ण आहे. भारतीय सशस्त्र दलांची एकमेव हवाई वैद्यकीय आस्थापन आहे. इंदिरा गांधी शांता पुरस्कार 2023चा शांता निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कार अर्जेंटिना, इस्रायल, पियानो वादक डॅनियल बेरेनबोइम. कोण आहे? बेरेनबोइम डॅनियल. आणि पॅलेस्टाईन शांतता कार्यकर्ते अली अब्बू अवॉर्ड यांना प्रदान करण्यात आलेला आहे 2023चा इंदिरा शांती पुरस्कार. तर पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर पुरस्कार देणारी संस्था तर इंदिरा ट्रस्ट. त्यासोबत एक सुरुवात 1986 मध्ये
स्वरूप 25 लाख रुपये. तर पहिले विजेते जर बघितलं तर पार्लमेंटरियन फॉर ग्लोबल ॲक्शन. आणि मागील काही विजेते जर म्हटलं तर 2018 मध्ये विज्ञान पर्यावरण केंद्र, 2019 मध्ये सर डेव्हिड ॲटनब्रो यूकेचे, आणि 2021 मध्ये प्रथम संस्थावधी, आणि 2022 मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन अँड ट्रेड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया याला 2022 मध्ये दिलेला आहे. संसदरत्न पुरस्कार महत्त्वपूर्ण आहे. चेन्नईतील प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन यांच्या वतीने हा दिला जातो. 12 खासदार आणि 3 संसदीय समित्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 3 समित्या आणि 12 खासदार. संसदरत्न पुरस्कार विजेते सुधीर गुप्ता भाजपाचे, सुकांत मजुमदार भाजपाचे, श्रीकांत शिंदे शिवसेना, कुलदीपराज शर्मा काँग्रेसचे आणि अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे. संसदरत्न महारत्न पुरस्कार विजेते जर म्हटलं तर NK प्रेमचंद्रन RSP, अधिरंजन चौधरी काँग्रेस, विद्युत मातो भाजप आणि हिना गावित भाजप. तर संसद महारत्न पुरस्कार विजेते कोण आहेत मग हे लक्षात ठेवा. संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार विजेते सुप्रिया सुळे राष्ट्रवादी, श्रीरंग बारणे शिवसेना आणि भर्तृहरी महताब बिजू जनता दल. एवढे सारे व्यक्ती आहेत ज्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पण आता आपल्याला महत्त्वाचं काय, फक्त आपल्याला संसदीय समित्या महत्त्वाच्या आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. कृषी समिती, वित्त समिती, परिवहन आणि पर्यटन समिती या समित्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात असू द्या. पुरस्काराबद्दल थोडक्यात जर म्हटलं तर 2010 मध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. संकल्पना APJ अब्दुल कलाम यांची आहे. तर सहकार्य IIT मद्रास करते. यामध्ये संसदरत्न दरवर्षी दिला जातो, तर संसद महारत्न दर 5 वर्षांनी दिला जातो. संसदरत्न दरवर्षी दिला जातो आणि संसद महारत्न दर 5 वर्षांनी दिला जातो. एवढं महत्त्वपूर्ण आहे. आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार. आंतरराष्ट्रीय पुरस्कार नोबेल पुरस्कार आता बघू आपण. 1901 मध्ये अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे तुम्हाला माहितीच आहे. आणि अर्थशास्त्रातील 1968 मध्ये पहिला पुरस्कार दिला होता 1969 मध्ये. मग पहिले अर्थशास्त्रासाठी होता का नोबेल पुरस्कार पहिले? नाही. तर 1968 पासून हा दिला जात होता आणि पहिल्यांदा 1969 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला. वितरण लक्षात द्या, 10 डिसेंबरला केले जाते नोबेल पुरस्काराचे वितरण स्टॉकहोम स्वीडनमधून. पण शांततेचा जे काही पुरस्कार आहे नॉर्वेची राजधानी ओस्लोमधून केला जातो स्पेशली. 1940-42 मध्ये हा पुरस्कार दिला गेला नाही. कधी? 1940 ते 42 मध्ये पुरस्कार दिला नाही. हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही नोबेल पुरस्कार. एक वेळा जास्तीत जास्त 3 व्यक्तींना विभागून दिला जातो. किती? 3 व्यक्तींना. सर्वात तरुण विजेते जर बघितलं तर मलाला युसुफजाई 17 वर्ष, पाकिस्तानच्या शांततेचा नोबेल 2014 मध्ये त्यांना मिळालेला आहे. सर्वात वयोवृद्ध विजेता जॉन बी गुडिनफ 97 वर्षाचे, रसायनशास्त्रातील नोबेल 2019. म्हणजे रसायनशास्त्राचे नोबेल जर बघितलं सर्वात वयोवृद्ध आहे आणि शांततेच्या बाबतीत जर म्हटलं सर्वात तरुण आहे मलाला युसुफजाई. महात्मा गांधींना 1937 मध्ये, 38 मध्ये, 39 मध्ये लगातार 3 वर्ष आणि 1947 आणि 48 हे 5 वेळा नामांकन मिळालेले व्यक्ती आहेत महात्मा गांधी. नोबेल पुरस्कार विजेती पहिली महिला जर म्हटलं तर मेरी क्युरी. तर 2दा नोबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला मेरी क्युरीच आहे. आता एकापेक्षा जास्त नोबेल पुरस्कार प्राप्त जिंकणाऱ्या संस्था. तर रेड क्रॉस हे 1917 मध्ये, 44 मध्ये आणि 63 मध्ये त्यांना मिळालेला आहे. या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार 3 वेळेस. UNHCR या संस्थेला 1954, 1980 मध्ये शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. हे संस्था लक्षात असू द्या. एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार जिंकणारे व्यक्ती मग मेरी क्युरी 1903 मध्ये भौतिकशास्त्रासाठी आणि रसायनशास्त्रासाठी, 1911 मध्ये. जॉन बार्डिन भौतिकशास्त्रासाठी, लिनस पॉलिंग रसायनशास्त्रासाठी, त्यासोबत फेडरिक सायंगर रसायनशास्त्रासाठी. आता हे एवढं सारं काय आहे हे काही विचारत नाही, आपल्याला विचारलं पण नाही. पण मेरी क्युरी लक्षात असू द्या 2 वेळा मिळालेला आहे. तर 2024 पर्यंत 65 महिलांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. हे पॉईंट महत्त्वाचा आहे. 2024च्या एकमेव महिला विजेत्या हाँगकाँग साहित्यासाठी. एकमेव महिला आहेत हाँगकाँग साहित्यासाठी त्यांना मिळालेला आहे 2024चा. हे 2 पॉईंट महत्त्वपूर्ण आहे. हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले नाही चालते, पण यामध्ये फक्त मेरी क्युरी लक्षात ठेवा. नोबेल विजेते भारतीय वंशाची व्यक्ती. आता रवींद्रनाथ टागोर साहित्यासाठी 1913 मध्ये त्यांना मिळाला. CV रमन भौतिकशास्त्रासाठी 1930 मध्ये त्यांना मिळाला. हरगोविंद सिंग खुराना जर म्हटलं तर वैदिकशास्त्रासाठी 1968, मदर तेरेसा शांततेसाठी 1979 आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्रासाठी 1983 मध्ये. हे बाबी लक्षात ठेवा. पहिला जर म्हटलं रवींद्रनाथ टागोर, त्यामध्ये CV रमन भौतिकशास्त्रासाठी, त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्रासाठी 1983. हे भारतीय व्यक्ती लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. त्यानंतर दलाई लामा शांततेसाठी मिळालेला आहे. अमर्त्य सेन अर्थशास्त्रासाठी मिळालेला आहे. कैलास सत्यार्थी शांततेसाठी 2014 मध्ये मिळालेला आहे.
आणि अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रासाठी 2019 साठी मिळालेला आहे. तर अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2024 मध्ये विजेते कोण आहे? डेरॉन असे मोगलू, वेगळेच नाव आहे, टर्की अमेरिकन हे आहेत. त्यासोबत जर बघितलं तर सायमन जॉन्सन ब्रिटिश अमेरिकन आहे आणि जेमी रॉबिन्सन हे ब्रिटनचे आहेत. हे 3 व्यक्ती आहेत अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त 2024 चे. डेरॉन, सायमन आणि जेम्स. लक्षात ठेवा, डेरॉन, सायमन आणि जेम्स. तर विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांची निर्मिती, त्यांच्या समाजावर प्रगतीवर होणारा परिणाम याविषयी त्यांनी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर शांततेचा नोबेल पुरस्कार 2024 विजेता हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबॉम्बच्या स्फोटकामुळे झालेल्या नरसंहारातील पीडितांसाठी काम करणाऱ्या जपानमधील निहॉन हिंदानक्यो जर बघितलं तर या संस्थेला 2024चा मिळालेला आहे. जपानची संस्था यावेळेचा शांततेचा पुरस्कार पटकावणारी निहॉन. लक्षात ठेवा, निहॉन जर बघितलं ही संस्था तर 1956 मध्ये स्थापना करण्यात आली. मुख्यालय टोकियो जपानमध्ये आहे हिचे. तर हे महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. बाकी मागील काही शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते 2020 मध्ये जागतिक अन्न कार्यक्रम WFP याला मिळालेला आहे. 2022 मध्ये लक्षात ठेवा LS बिलियात्स्की बेलारूस आणि मेमोरियल रशिया आणि सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज युक्रेन या मागील काही शांततेचे नोबेल विजेते आहेत. तर 2023 मध्ये नर्गिस मोहम्मदी हे इराणचे आहेत, लक्षात ठेवा. तर आता आपल्याला शांततेच्या बाबतीत जर बघितलं तर 2024चा निहॉन या जपानच्या संस्थेले आणि 2023चा नर्गिस मोहम्मदी इराण यांना मिळालेला आहे. साहित्याचा नोबेल जर बघितलं 2024 तर विजेत्या हाँगकाँग दक्षिण कोरियाच्या आहेत. तर साहित्यातील नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या दक्षिण कोरियातील पहिला व्यक्ती ठरलेला आहे, म्हणून महत्त्वपूर्ण आहे हाँगकाँग दक्षिण कोरियाच्या. तसेच किम डे जुंग 2000 मध्ये शांतता यांना मिळालेला आहे पुरस्कार. तर यांच्यानंतर नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या दक्षिण कोरियातील दुसऱ्या व्यक्ती ह्या हाँगकाँग जर बघितलं ठरलेल्या आहे. तर 2016 मध्ये द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक पण त्यांना मिळाले होते. बाकी 2018ची बुकर पारितोषिकासाठी अंतिम यादीत पण ते पोहोचले होते, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. तर द व्हाईट बुक हे त्यांचं प्रसिद्ध आहे. त्यासोबत जर बघितलं तर मागील काही साहित्याचे नोबेल पुरस्कार विजेते बघू आपण. तर 2020 मध्ये लुईस ग्लक अमेरिका. 2022 लक्षात ठेवा ॲनी ॲर्नॉक्स फ्रान्सचे आहेत साहित्याचे नोबेल्स. आणि 2023 मध्ये जॉन फॉसे नॉर्वेचे. 2023 चे लक्षात ठेवा, 2022 चे लक्षात ठेवा साहित्याचे. आणि 2023-24 चे जर बघितलं तर शांततेचे, हे अर्थशास्त्राचे 2023-24 चे एवढंच लक्षात ठेवायचं. रसायनशास्त्रातील नोबेल म्हटलं तर विजेते डेव्हिड बेकर अमेरिकन आहेत. त्यासोबत हेमिस हॅसाबिस युकेचे आणि जॉन जम्पर युकेचे आहेत. तर बेकर यांनी संगणकीय प्रोटीन डिझाईनसाठी, तर हॅबिसी जम्पर यांना प्रथिनच्या रचनेचा अंदाज बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण पुरस्कार हा मिळालेला आहे रसायनशास्त्रातील. बाकी ज्यांनी काय केलेलं आहे हे महत्त्वपूर्ण आहे. बाकी तर तुम्ही बघू शकता यांचे नाव आणि त्यांनी काय केलेलं आहे, फक्त एवढंच बघायचं आपल्याला. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तर विजेते आहे जॉन हॉपफिल्ड अमेरिकन. त्यासोबत जेफ्री हिंटन कॅनडाचे. भौतिकशास्त्रातील संकल्पना वापर करून मशीन लर्निंग क्षेत्राचा पाया रचल्याच्या कार्यासाठी दखल घेण्यासाठी यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. जॉन हॉपफिल्ड अमेरिका आणि जेफ्री हिंटन. तर इकडे हॉपफिल्ड आणि हिंटन भौतिकशास्त्रासाठी लक्षात असू द्या. तर इकडे जर बघितलं आपण या हॉपफिल्ड नेटवर्कच्या सहाय्याने यंत्रामध्ये रचनांची माहिती पाठवणे आणि नव्या रचना तयार करण्यासाठी शक्य झालेले आहे, यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता जर बघितलं तर या हॉपफिल्ड आणि जॉन हिंटन बद्दल तुम्ही वाचू शकता, मला तर महत्त्वपूर्ण वाटत नाही. वैदिकशास्त्रातील नोबेल जर बघितलं आपण तर व्हिक्टर ॲब्रॉस, गॅरी रॅकून जर म्हटलं तर गॅरी रॅकून अमेरिका. मायक्रो आरएनएचा शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्यांची भूमिकेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तर मायक्रो आरएनए एवढा लक्षात ठेवा. व्हिक्टर ॲब्रॉस आणि गॅरी रॅकून अमेरिकेचे आहे ते वैदिकशास्त्रातील नोबेल. तर मायक्रो आरएनए बद्दल नवीन वर्गाचा शोध त्यांनी काढलेला आहे, बस एवढं लक्षात ठेवा. आता मायक्रो आरएनए बद्दल तुम्ही लक्षात घेऊ शकता, नेमकं काय आहे ते तुम्ही वाचू शकता ते. तर तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. 66वा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. आता तर 2024चे विजेते आणि त्यांचे कार्य तर फरविजा फरहान इंडोनेशियाचे आहेत. पर्यावरण रक्षणासाठी त्यांना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 2024चा
रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. कितव्या क्रमांकाचा आहे रॅमन मॅग्सेसे तुम्ही विचारू शकते. 66व्या क्रमांकाचा. तर विजेते पण लक्षात ठेवा, फरविजा इंडोनेशियाच्या पर्यावरणा संदर्भात. त्यानंतर जर बघितलं पुढील रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेत्या मियाझाकी हायाओ जपानच्या आहे. लहान मुलांसमोरील गुंतागुंतीचे प्रश्न हाताळणारी ॲनिमेटर यांच्यासाठी. गुएनथी फोंग काय नाव आहेत हे व्हिएतनामचे आहेत. तर एवढं लक्षात ठेवा. बाकी द रूल डॉक्टर्स मुवमेंट थायलंडच्या ग्रामीण गरिबांना पुरेशी आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा डॉक्टरांचा गट आहे एक, एवढं लक्षात ठेवा थायलंडचा. आणि फुर्मा फुतशो हे भूतानचे आहे शिक्षण तज्ज्ञ. यांना हे रॅमन मॅग्सेसे मिळालेले आहे 66व्या क्रमांकाचे. तर एवढं लक्षात ठेवा हे व्यक्ती. रॅमन मॅग्सेसे बद्दल जर बघितलं थोडक्यात 1957 मध्ये जी स्थापना जर ब्रदर्स फंड न्यूयॉर्क तर संस्थापक एवढं काही महत्वाचं नाही. तर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला 1958 मध्ये. हा आशियातील सर्वोच्च सन्मान आहे. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून हा ओळखला जातो. रॅमन मॅग्सेसे फिलिपाईनचे अध्यक्ष होते. पहिले भारतीय विजेते रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारे तो विनोबा भावे 1958 मध्ये. आता बुकर पुरस्कार. तर ऑर्बिटल या अंतराळ कथेसाठी ब्रिटिश लेखिका समंता हार्वे यांना 2024चा बुकर पारितोषिक जाहीर झालेला आहे. तर अंतराळाविषयी लेखन करणारे बुकर पारितोषिक पहिलेच विजेत्या ठरलेले आहे पुस्तक. तर लक्षात ठेवा, म्हणून महत्वपूर्ण आहे बुकर पुरस्कार ऑर्बिटल समंता हार्वे. तर ह्या जर बघितलं तर ब्रिटिश लेखिका आहेत. 2023 मध्ये ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली होती. तर हार्वे यांची इतर काही पुस्तके द विल्डरनेस, त्यासोबत पहिली कादंबरी आहे त्यांची ऑल इज सॉन्ग, डिअर थीप, द वेस्टर्न विंड. तर हे महत्वपूर्ण आहे त्यांची पुस्तके. बुकर पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर 1969 मध्ये सुरुवात. आता रॅमन मॅग्सेसे कधी सुरुवात झाली, त्यानंतर बुकर पुरस्काराची कधी सुरुवात झाली हे महत्वपूर्ण आहे. तर पूर्वीचे नाव जर बघितलं तर बुकर पुरस्काराचे काय होते मग. बुकर प्राइज फॉर फिक्शन्स 1969 ते 2001च्या दरम्यान. आता मॅन बुकर हा पुरस्कार 2002-2019 पासून म्हटला जायचा. आणि इंग्रजीत लिहिलेल्या आणि ब्रिटिश आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी पुरस्कार दिला जातो. इंग्रजीत, ब्रिटन, त्यासोबत आयर्लंड प्रकाशित. सुरुवातीला हा पुरस्कार ब्रिटन, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या राष्ट्रकुलमधील लेखकांपुरताच मर्यादित होता. पण 2014 पासून इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कोणत्याही कादंबरीसाठी हा पुरस्कार 2014 पासून हे कोणत्याहीसाठी पुरस्कार दिला जातो, एवढं लक्षात ठेवा. मागील काही विजेते 2020 डगलस स्टुअर्ट स्कॉटलंडचे, एवढं काही महत्त्वाचं नाही. 2022चं लक्षात ठेवा. शहान कुरुनातिलिका श्रीलंकेचे आहेत. द सेवन मून्स ऑफ माली अल्मेडा, त्यासोबत 2023 पॉल लिंच, त्यासोबत प्रॉफिट सॉन्ग आयर्लंडसाठी त्यांना मिळालेलं आहे. तर भारतीय विजेते बघा तर अरुंधती राय 1997 मध्ये द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, किरण देसाई 2006 मध्ये द इनहेरिटन्स ऑफ लॉस, आणि अरविंद आदिगा 2008 द व्हाईट टायगर. अरविंद आदिगा लक्षात ठेवा 2008 मध्ये हे जर बघितलं बुकरसाठी. आता हे जे पुरस्कार 2024 मध्ये मिळाला ऑर्बिटलले, तर ऑर्बिटल हे बुकर परिस्थिती पटकवणारे दुसऱ्या क्रमांकाचे छोटे बुक आहे. दुसऱ्या क्रमांकाचे काय छोटे बुक आहे 136 पानांचे. याआधी मग 1979 मध्ये ऑफशोर हे 132 पानांच्या कादंबरीचे बुकर पारितोषिक मिळाले होते, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024चा आपण बुकर पुरस्कार बघितला. आता आंतरराष्ट्रीय लेवलचा बुकर पुरस्कार बघू. तर जर्मन लेखिका आहेत जेनी एअरपेनबेक. तर अनुवादक आहे मायकल हॉफमन. तर कॅरोस या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणत्या पुस्तकासाठी? कॅरोस. जेनी एअरपेनबेक पुरस्कार प्राप्त पहिल्या जर्मन व्यक्ती ठरल्या आहे. तर जर्मनमधून इंग्रजीत अनुवादित झालेल्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ आहे, जी की जर्मनीमधून इंग्रजीमध्ये अनुवादित केला. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार तर स्थापना 2004 मध्ये, सुरुवात 2005 पासून दिलेली आहे. 50,000 पाऊंड लक्षात ठेवा स्वरूप आहे. इंग्रजीमध्ये भाषांतरित आणि युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित पुस्तकाला हा दिला जातो, लक्षात ठेवा. 2016 पासून दरवर्षी दिला जातो. त्यापूर्वी ते दर 2 वर्षांनी दिला जात होता. 2016 पासून हा दरवर्षी दिला जातो, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आता मागील काही विजेते फक्त बघूया आपण. तर 2021 मध्ये डेव्हिड डिओप फ्रान्सचे आहेत. ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक महत्वपूर्ण कादंबरी आहे. 2022 गीतांजली श्री भारताचे आहेत. टॉम ऑफ सँड. त्यासह 2023 मध्ये जॉर्जी गोस्पोडिनो बल्गेरियाच्या
टाइम शेल्टर यासाठी मिळालेला आहे 2023 आणि 22च फक्त लक्षात ठेवा. युनेस्को प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार 2024 तर गाझापट्टीमधील पत्रकारिता करणाऱ्या पॅलेस्टीन पत्रकारांना युनेस्को आणि गिर्लेमो कानो वर्ल्ड प्रेस स्वातंत्र्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1997 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. $25,000 किमतीचे पारितोषिक आणि दरवर्षी 3 मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन निमित्त दिला जातो. तर 3 मे हे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आहे. तर एवढं लक्षात ठेवा. बाकी तर मला महत्त्वपूर्ण वाटत नाही, पण 2023 मध्ये इराणच्या निलुफर हमेदी आणि इलाह मोहम्मदी त्यासोबत नरगेस मोहम्मदी यांना हा पुरस्कार मिळाला होता 2023चा. आणि यावेळेसचा 2024चा जर बघितलं तर कोणाला, तर युनेस्को गर्लेमो कानो वर्ल्ड प्रेस स्वातंत्र्य पुरस्काराने जर बघितलं तर पॅलेस्टीन पत्रकारांना हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा. पुलित्झर पुरस्कार 2024 श्रेणीनिहाय पुरस्कार विजेते. आता एवढं काही महत्त्वाचं नाही, पण तरी वाचून घ्या. शोध पत्रिकेसाठी हॅना जर बघितलं ड्रेयरसाठी यांना मिळालेला आहे. शोध पत्रकारितेसाठी हॅना ड्रेयर, आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगसाठी न्यूयॉर्क टाइम्स स्टाफ, संपादकीय लेखनसाठी डेव्हिड हॉफमन आणि बाकी नंतर फीचर स्टोरी महत्त्वपूर्ण आहे जीन ॲन फिलिप्स. बाकी तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. मला तर काही एवढं इंटरेस्ट नाही यावे न्यूजमध्ये. तर पुढे नाटकाबद्दल जर बघितलं तर इबोनी बूथ, त्यानंतर आत्मचरित्र जर बघितलं क्रिस्टिना रिवेरा गार्जा, कविता म्हणून ब्रॅडन सोम आणि संगीत म्हणून जर बघितलं तर आडागिओ हे टायशॉन सोरे याबद्दल यांना पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर पहिल्यांदा घोषणा 1917 मध्ये करण्यात आली. तर पत्रकारितेतील नोबेल जर म्हटलं तर पुलित्झर पुरस्कार लक्षात ठेवा 21 श्रेणीमध्ये दिला जातो आणि 21 श्रेणी काय आपल्या काही पाठ करायची गरज नाही, फक्त स्वरूप लक्षात ठेवा $15,000. त्यानंतर जर बघितलं तर पहिले भारतीय पुलित्झर गोविंद बिहारी लाल लक्षात ठेवा 1937 मध्ये अमेरिकेतील गदर पार्टीचे सदस्य होते. तर गोविंद बिहारी लाल हे लक्षात ठेवा पुलित्झर पुरस्कार. अबेल पुरस्कार 2024 आता फ्रेंच गणितज्ञ मिशेल टालाग्रँड यांना हा पुरस्कार जाहीर झाला. तर 27वे प्राप्तकर्ते आहेत हे अबेल पुरस्कार म्हणून. तर हे गणिती क्षेत्रामध्ये दिला जातो. तर एक प्रकारचा हे पुरस्कार मिळवलेले 5वे फ्रेंच व्यक्ती आहेत. टालाग्रँड जर बघितलं तर हे एक प्रकारचा संभाव्यता सिद्धांत आणि त्यासोबत स्टोकास्टिक प्रक्रियांमध्ये कामासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा 27वे प्राप्तकर्ते आहे अबेल पुरस्कार आणि फ्रेंच गणितज्ञ आहेत मिशेल टालाग्रँड आणि 5वे फ्रेंच आहेत. अबेल पुरस्काराबद्दल जर म्हटलं 2003 मध्ये सुरुवात, स्थापना 2002 मध्ये झालेली आहे. तर तुम्हाला अबेल पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर कोणत्या राज्याकडून दिला जातो, राजाकडून, तर नॉर्वेच्या राजाकडून हा दिला जातो दरवर्षी. स्वरूप 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर आणि गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाते हे. तर निल्स अबेल जर म्हटलं तर हे नॉर्वेचे गणितज्ञ होते म्हणून हा दिला जातो नॉर्वेकडून. विटली गोल्ड अवॉर्ड 2024 आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना यूकेच्या विटली फंड फॉर नेचरकडून हा विटली गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. कोणाला? आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना विटली गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. लक्षात ठेवा. त्यांची थोडक्यात जर माहिती म्हटलं, डॉक्टर पूर्णिमा यांना हरगिला पक्षाच्या पाणतळ अधिवासाच्या संवर्धनासाठी हा प्रयत्न केला, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. हरगिला बायडू या नावाने पण ओळखल्या जातात ते, आणि याआधी 2017 मध्ये त्यांना व्हिटली पुरस्कार मिळाला होता. तर त्या हरगिला आर्मीच्या संस्थापक आरण्यक संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत. पुरस्काराबद्दल जर म्हटलं तर स्थापना 1994 मध्ये. आता संस्थापक जर म्हटलं तर एडवर्ड व्हिटली, तर 1,00,000 पाऊंड. ग्रीनी ऑस्कर म्हणून हा पुरस्कार प्रसिद्ध आहे. बस ह्या बाबीच महत्त्वपूर्ण आहे, ते कोणाला मिळालेला आहे आणि ग्रीनी ऑस्कर म्हणून कोणता पुरस्कार प्रसिद्ध आहे, ह्याच बाबी महत्त्वपूर्ण आहेत. बाकी ते स्वरूप हे एवढं लक्षात ठेवा आणि इतरत्र जास्त आतमध्ये जायची गरज नाही. हे पुरस्कार आपले काही एवढे महत्त्वाचे नसतात. हा पुरस्कार महत्त्वपूर्ण आहे. मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन, संयुक्त राष्ट्राच्या 2023 सालच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने प्रदान करण्यात आले आहे. 2016 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. तर यावेळेसचा मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार कुणाला मिळालेला आहे, तर मेजर राधिका सेन यांना. संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक म्हणून काँगोचे काम करताना त्या आणि महिला आणि मुलींसाठी त्यांनी केलेल्या कार्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. तर काँगोमध्ये त्यांनी शांतीरक्षक काम केलेले आहे. तर मेजर सुमन गवानी यांच्यानंतर हा सन्मान मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय शांती सैनिक आहेत. सुमन गवानीनंतर दुसऱ्या शांती सैनिक आहेत. लक्षात ठेवा. चित्रपट सृष्टीतील पुरस्कार जर म्हटला, आता सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉयन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या दिनी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 1999 पासून हा पुरस्कार दिला जातो. 2023 मध्ये हा पुरस्कार कोणाला मिळाला होता? 2023 मध्ये अभिनेते मायकल डग्लस यांना प्रदान करण्यात आला होता. 2023 चा मायकल डग्लस लक्षात ठेवा. इफ्फी 2024 इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, ठिकाण गोवा. तर आवृत्ती किती आहे? 55वी. थीम काय आहे? यंग फिल्ममेकर, द फ्युचर इज नाऊ. तर फोकस कंट्री काय? ऑस्ट्रेलिया. तर ज्युरी अध्यक्ष महत्वाचं नाही. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर. 2022 वर्षासाठी 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा दिल्लीमध्ये करण्यात आली. तर 1954 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर 1973 पासून चित्रपट महोत्सव संचालनालय दरवर्षी हा सोहळ्याचे व्यवस्थापन करते. आणि विजेत्यांची यादी जर बघितलं तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाळवी, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट अट्टम द प्ले, सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी, लक्षात ठेवा कांतारासाठी. तर हे विजेत्यांची यादी आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणलं तर वाळवी, सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणलं तर अंटम द प्ले मल्याळी, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी कांतारासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक लक्षात ठेवा सूरज बडजात्या ऊंचाईसाठी. तर त्यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहर लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वपूर्ण मला तर तेवढं काही वाटत नाही यामध्ये, कारण की एवढं सारं काय वाचणार आहोत आपण. तर लक्षात ठेवा की सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका जर म्हटलं बॉम्बे जयश्री, सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म आयना. तर याबद्दल जर म्हटलं तर सर्वोत्कृष्ट चित्रपट विचारलेला आहे आणि अभिनेता आणि त्यासोबत निर्देशक, बस. या व्यतिरिक्त बाकी तर काही नेशन, पदार्पण, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हे काही विचारलेलं नाही. म्हणून तुम्ही वाचू शकता, पण मला तेवढं काही त्यामध्ये टाईम घालायचा नाही. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या नावात बदल करण्यात आलेला आहे, ते बघूया आपण. आता पूर्वीचे नाव आणि नवीन नाव काय? तर दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट इंदिरा गांधी पुरस्कार. तर नवीन नाव दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून. तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट नर्गिस दत्त पुरस्कार. तर राष्ट्रीय सामाजिक, पर्यावरणीय आणि मूल्यांचा प्रचार करणारा सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट हे नवीन नाव. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, त्या जागी आता नवीन नाव आलेले सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत. तर पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यात आली. दादासाहेब फाळके पुरस्कार यापूर्वी 10 लाख दिला जात होता, आता 15 लाख. तर सुवर्णकमळ जर बघितलं तर आता 3 लाख दिले जाते आणि रजत कमळ हे 2 लाख दिले जाते या पुरस्कारामध्ये. आता राज्य सरकारचे चित्रपट पुरस्कार आपण पुढील भागामध्ये बघूया, कारण की व्हिडिओ जास्त लेंदी न व्हावा म्हणून शॉर्टमध्ये आपण 3 पार्टमध्ये पुरस्कार कव्हर करूया. आणि कारण की भरपूर सारे पुरस्कार हवे, त्यासाठी वेळ लागणारच मित्रांनो. आणि तुम्ही निश्चिंत राहा, सर्व व्हिडिओ मी एकाच लेक्चरमध्ये मॅरेथॉनमध्ये कंपाईल करून तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर ते तुम्ही आरामात बघू शकता आणि रिव्हिजन पण करू शकता. तर यावर जर क्वेश्चन स्वरूपात आपण रिव्हिजन सिरीज जर घेतो म्हटलं, तुमचा रिस्पॉन्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की घ्यायची का नाही ते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटू आपण नेक्स्ट.